नमस्कार. मी नितीन चारोडे, जतन अवेक्षक, पुरातत्व विभाग, पुणे. श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये राज्य पुरातत्व विभागामार्फत वैज्ञानिक पद्धतीने जतन संवर्धनाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ कासव मंडपासमोरील छताचे चुना आधारित वॉटरप्रूफिंगचे काम या विभागामार्फत करण्यात आले होते. त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी गळती झालेली नाही. वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ हे महाकाली आणि महासरस्वती मंदिराच्या वरील भागामधील आहेत. या भागामध्ये वॉटरप्रूफिंगची पूर्वतयारी म्हणून आपण मोझॅक टाईल्स काढल्या होत्या. या मोझॅक टाईल्स काढल्यानंतर लगेचच पावसाळा सुरू झाल्यामुळे या भागामध्ये वॉटरप्रूफिंगचे काम करण्यात आले नव्हते. लगेचच पाऊस सुरू झाल्यामुळे या भागामध्ये काही प्रमाणात पाणी गळती झाल्याची दिसून आली. ही बाब या विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून आपण या भागामध्ये पूर्णपणे ताडपत्री टाकून भाग कव्हर करण्यात आला होता. या भागामध्ये आता पाणी गळती झाल्याचे दिसून आलेले नाही. 10 ते 14 जुलै दरम्यान कोल्हापूर शहरामध्ये पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेले व्हिडिओज आणि फोटोज हे सद्यस्थितीची परिस्थिती दर्शवत नाहीत. त्यामुळे या राज्य पुरातत्व विभागाच्या कडून या मंदिराचे मूळ ऐतिहासिक स्वरूपाचे संरक्षण करण्याकरिता सदैव पुरातत्व विभाग कटिबद्ध आहे आणि ही सर्व कामे पारंपरिक आणि वैज्ञानिक पद्धतीने विहित वेळेत लवकरच आम्ही पूर्ण करू. धन्यवाद.